पुण्याच्या एका भागामध्ये 14 छोट्या सोसायटीत स्वतंत्रपणे रिडेव्हलपमेंटसाठी झगडत होता. प्रत्येक सोसायटीचा प्लॉट इतका लहान होता की कोणालाही चांगला बिल्डर इंटरेस्ट दाखवत नव्हता. मग एक निर्णय घेतला गेला जो एकट्याने कोणीच करू शकलं नसतं आणि त्याच्यामुळे 392 फ्लॅट ओनर्सचं त्यांच्या कुटुंबांचं भविष्य बदललं. कोथरूड भागातल्या 14 छोट्या सोसायटीज, एकूण सदस्य 392. त्यांनी स्वतंत्रपणे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले, पण प्लॉट साईज छोटा असल्यामुळे साईड मार्जिन आणि FSI पूर्ण वापरण्याची बंधनं येत असल्यामुळे विश्वासार्ह डेव्हलपर्स इंटरेस्ट दाखवत नव्हते. जेव्हा या सोसायटीजनी सर्वांनी एकत्र येऊन एकाच मोठ्या क्लस्टर प्रोजेक्टचा विचार केला तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलली. हा प्रोजेक्ट कोथरूड मधला आहे. पुण्यातील या क्लस्टर रिडेव्हलपमेंट संदर्भातील 5 मुद्दे. पहिला पॉइंट, एकत्रित प्लॉटवरती जास्त मिळण्याची शक्यता असते. 14 लहान प्लॉट एकत्र आल्याने एक मोठा आकर्षक भूखंड तयार झाला जो मोठ्या डेव्हलपरच्या दृष्टीने योग्य ठरला. दुसरा पॉइंट, जास्त FSI युटिलाइज होण्याची, वापरला जाण्याची शक्यता वाढली. अनेक ठिकाणी मोठ्या एकत्रित भूखंडांवरती नियमांनुसार जास्त FSI वापरता येतो कारण साईड मार्जिन्स हाईटच्या अनुसार सोडता येतात. जर भूखंड छोटा असेल तर FSI सॅक्रिफाईस करावा लागतो. तिसरा पॉइंट, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आणि अम्युनिटीज. मोठ्या प्रोजेक्टमध्ये पार्किंग, गार्डन, कॉमन फॅसिलिटीज यांचं नियोजन एकट्या छोट्या प्रोजेक्टपेक्षा चांगल्या पद्धतीने करता येतं. चौथा पॉइंट, 14 सोसायटीज एकत्रपणे आणणं हे खूप चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक आहे. प्रत्येक सोसायटीने स्वतंत्रपणे योग्य बहुमताने संमती द्यावी लागते. हे खूप वेळखाऊ पण गरजेचं असतं. पाचवा पॉइंट, प्रत्येकाला काय बेनिफिट भेटणार एक्स्ट्रा एरियाचा ते आधीच स्पष्ट ठरवणं गरजेचं आहे. कोणत्या सोसायटीला किती एक्स्ट्रा एरियाचा लाभ भेटणार हे सुरुवातीलाच पारदर्शकपणे ठरवल्यानेच 392 कुटुंबांनी विश्वास टाकला आणि 14 सोसायटीज एकत्र येऊन क्लस्टर रिडेव्हलपमेंट घडू शकलं. तुमची सोसायटी अगदी छोटी आहे, प्लॉट छोटा आहे आणि शेजारीच अशा बऱ्याचशा सोसायटी आहेत तर कमेंटमध्ये येस किंवा नो टाका. मी तुम्हाला क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा केस स्टडी गाईड PDF स्वरूपामध्ये पाठवतो.